या ठिकाणी सेमीफायनलचा टॉस आपण करणार आहोत आणि नाणेफेकीचा कौल करण्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करेन प्रकाशजी जंगम यांच्या शुभास या ठिकाणी टॉस होईल. सेमीफायनल आणि या सेमीफायनल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूने टीम पाचगाव रौदी आणि दुसऱ्या बाजूने पाहतो टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड या दोन संघादरम्यान टॉस केला होता. आदरणीय आमचे मुख्य मान्यवर प्रकाशजी जंगम यांच्या शुभास्ते. चला टीम पाचगाव संघाचा कर्णधार या ठिकाणी टॉस केला होता. टाटा इज अ कॉल आणि आलाय देखील. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती तर या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा सामना असेल. तर निर्णय काय असेल रोशन? क्षेत्ररक्षण करतो. क्षेत्ररक्षण करणारा हा समोर आयोजकांचा संघ आहे. घरचं खेळपट्टी आहे, घरचं मैदान आहे त्यांचं. अशा स्थितीमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जेवढ्या कमी थांबवता येईल तेवढ्या कमी थांबवण्याचा प्रयत्न करू मी. आणि नक्कीच आज टीमकडून काय अपेक्षा असतील? कारण इथे सेमीफायनलची मॅच आहे आणि तिथून तुम्हाला फायनलचं तिकीट प्राप्त करायचं असेल तर टीमकडून काय अपेक्षा असतील? अपेक्षा काही नाही. त्या गुरुवारी जो सगळ्यांचा खेळ झाला ना तोच खेळ आता अपेक्षा आहे माझी. नक्कीच धन्यवाद. उर्टू कॉम्बॉक्स नोचा इशारा झालाय. येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल. धावसंख्या धावफळकावरती 3 धावा. कोणत्या प्रकारचा मात्र आतापर्यंत चेंडू हाताळलेला नाही आहे. खराब गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून एका एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. बाबू ओव्हर द विकेटने यावेळेला पाहिलं तर वेग, परंतु वेगावरती पुन्हा एकदा नियंत्रण ठेवलेलं नाहीये. आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय एकंदरीत 4 धावा. धावसंख्येचा टार्गेट ठेवलं गेलंय 19 धावा. मात्र कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळते. या धावा रोखाव्या लागतील संदीप जाधवला. त्याच्याकडे असलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी करावी लागेल. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला. यावेळेला ऑन साइडला उडवून दिलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावांचा आडी. आयन हँडसम षटकार. ओहो यावेळेला भीमरचा इशारा आलाय पंचांकडून. एक धाव इथे मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित होईल का? तर नाही. 1+1 एकंदरीत 2 धावा येतात आणि या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 12 धावा. काही क्षणामध्ये मात्र या विभागातील युवा तरुण तडफदार व्यक्तिमत्व आदरणीय देवेंद्र शरद पाटील भय्यू या नावाने चर्चेत असलेले व्यक्तिमत्व काही क्षणामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चला ग्रामस्थांना सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मुख्य गेट समोर या. काही क्षणामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. वडवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा जे मात्र आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आदरणीय शरदजी गोतारणे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. तरी ग्रामस्थांना विनंती असेल आपण त्यांच्या स्वागतासाठी मुख्य गेटवरती थांबायचं आहे. संदीप षटकातला पुढचा इथून मात्र पाहतोय 1 धावा आली आहे. 1 धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 14 धावा. अजून देखील पाहिलं तर 5 धावांची गरज आहे. थोडासा खराब प्रदर्शन पाहायला मिळालं संदीप जाधवकडून. या अगोदरच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याने दिला होता, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळाली. षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ केला होता अनिरुद्ध मोरेकरिता. यावेळेला विजयाचा डंका इथं फुकलाय. अर्थात टीम शिंदे सगाणे. अभिनंदन टीम शिंदे.
त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता भगवा चषक 2024 करिता 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालं असं लाडकं व्यक्तिमत्व, भिवंडी तालुक्यातील एक गोड व्यक्तिमत्व, पडगाव परिसरातील वडवली गावचे सुपुत्र, माजी सरपंच तथा या ठिकाणी पाहतोय आपण मुख्य मंचावरती आदरणीय शरदजी गोतारणे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं भगवा चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हॅलो. चला मॅचला सुरुवात करूयात. चिंचगड संघ चला चिंचगड संघ आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना यस आयोजित संघ यजमान संघ रौदी संघाला आम्ही विनंती करतोय. चला आपले बॅटर पाठवून द्या. ऑर्गनायझर 2 षटकांची मॅच ठेवणार होत्या, पण तुमच्या शब्दाखातर 3 षटकांचे सामन्याचं आयोजन केलेलं आहे. माफ करा, या मॅचचं घाई करायचंय. चिंचगडकरांनी क्षेत्ररक्षण सजवलंय. आम्ही विनंती करतोय. चला टीम पाचगाव आपले बॅटर पाठवून द्यायचे. तर प्लेअर ऑफ द मॅच या सामन्यामध्ये ठरतो ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये आणि टीम वलवण बी संघाला कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी झाला टीम शिंदी संघ. तर असा मात्र प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय एक सिनियर प्लेअर विकास मोरे. इथून मात्र सामनावीराचा पुरस्कार घेतील. चला मॅन ऑफ द मॅच खेळाडू यायचंय. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. आदरणीय शरदजी गोतारणे साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ से मॅन ऑफ द मॅचचं किताब इथून मात्र वितरित करायचं आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यजमान संघ, आयोजन करता संघ
तर त्याच्या विपक्षात वाडा तालुक्यामध्ये ज्या ज्या टीमचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय स्पोर्ट चिंचगड संघ भगवा चषक 2024 शिवसेनेचे कट्टर आणि एकनिष्ठ शिवसैनिकांच्या मार्फत आदरणीय दशरथजी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा. पहिलाच बॉल राजेश करिता अक्रॉस द लाईन चूक करतोय तिथे मात्र चिंचगडचा क्षेत्ररक्षक. सुरुवात दमदार, ठोकलाय चौकार, 4. बाळासाहेब ठाकरेंनी अवधूत गुप्तीला मातोश्रीवर बोलवलं गेलं आणि सांगितलं गेलं की असं शिवसेना गीत बनव की जे काळोन काळ चाललं पाहिजे. आणि कुठली खाडाखोड न करता जे गीत लिहिलं गेलं अवधूत गुप्ते यांनी स्वतः त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय. आणि कुठेही जा एकनिष्ठ शिवसैनिक जेव्हाही मात्र शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी पार्कवर पोहोचतात तेव्हा जेव्हा हे गीत वाजतं तेव्हा वेगळे शहारे आपल्या अंगावर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल आणि त्याच गीतांची वाजंत्री होताना पाहायला मिळते. सिंगल इथून मात्र मिळते. डायरेक्ट हिट कदाचित करायचं होतं बॅकअपला कोणी नसताना. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचतीये. सिंगलला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 5 या अंकावर. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 या. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहत आहे. सिंगल नाही ते मात्र धावसंख्या 5. पहिल्या चेंडूवर गरारी पाहायला मिळाला. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजा चूत. ओहो पसर बॅटना फटका इथे मात्र खरमट होत आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र खेळणार नाहीये चूक. पॉवरफुल क्षेत्ररक्षण. थोडस सूर्य देवता रजा घेताना पाहायला मिळतोय आणि कदाचित कदाचित त्याचं अर्थात त्रास गोलंदाज अच्युतला होताना पाहायला मिळालं कलेक्शनच्या वेळेस. पुन्हा एकदा सिंगल धावसंख्याचा राजेश या मैदानामध्ये ज्यांनी 34 धावांची वैयक्तिक खेळी साकारली. अनेक अनेक खेळी या मैदानावर ज्यांनी साकारली तो सा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्राईकवर गोलंदाज. ओ गोत्यात फसवायचं होतं जणू राजेशला. अपील केलं गेलं. प्रश्न विचारला गेला पंचांकडे. पंचांकडे उत्तर नाहीये कारण अभ्यासक्रम पूर्ण झाला नाहीये. म्हणजे याचा अर्थ की जर का आपण बघितलं तर स्टंपच्या रडारमध्ये कदाचित नसावा किंवा उंची धारण केली असावी या चेंडूनं. म्हणूनच इथे मात्र नॉट आउटचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. निर्धाव फेक आहे डॉट बॉल. डीजे थोडं शार्पनेस द्या माईकला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. हलक्या हातानं पुन्हा एकदा दिशा दर्शवली जाईल. सिंगल करिता आगे कुछ करतील आणि धावसंख्या सिंगलनं जाऊन पोचती 7 या अंकावर. आज चेंडूचा खेळ संपुष्टात. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. डान्स करत जणू चेंडू निघालाय. रोशन पाटील लारा 57 नंबर वाला. थोडस डायरेक्ट हिटला. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. षटक क्रमांक पहिल्या संपलाय. धावसंख्या 8. अंतिम मेगन पाटीलला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहताय मेगनला आणले गेले. पालघर एक्सप्रेस या खरं तर जर का आपण बघितलं प्रज्योत अंबीर आहे. आय एम फ्रॉम वरोर. यालाही पालघर एक्सप्रेस या नावाने ओळखले गेले आणि तदनंतर वाडा तालुक्यातून जर का पालघर एक्सप्रेस हे नाव कोणाला मिळालंय तर ते नाव आहे मेगन पाटील.
खूप सारं व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट मेगननेही खेळलंय. अनेकदा ओपन क्रिकेटमधून त्याला आपण पाहिलंय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. अनेक अनेक स्पर्धा मातबर जो खेळलाय. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी जिला म्हटलं गेलं तिथेही मात्र आपण देवगड चॅम्पियन ट्रॉफी जी आनंदवाडी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिथेही मात्र आपल्या नावाची छाप सोडताना हा खेळाडू म्हणून पालघर एक्सप्रेस हे नाव मिळालंय. पालघर एक्सप्रेसला आपण पाहताय धावा किती मिळतात तर धावा इथून मात्र अंकित केल्या जातात. मेघांच्या या पहिल्या चेंडूवर आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 2 धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या जातात आणि धावा संख्या 10 या अंकावर या क्रिकेटचं दैवत अर्थातच सचिन अमित तेंडुलकर सरांच्या जर्सी क्रमांकावर हा धावफलक आता मात्र जॉईन होताना तेंडुलकर आणि अर्थातच 10 या अंकावर धावफलक. यावेळेस आपण पाहताय अक्रॉस द लाईन बड्डे बॉय अर्थातच सुरेश शांताराम मुत्तेकर यांना आपण खेळताना पाहिला. त्यांचा आज वाढदिवस आहे. पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या स्पर्धेच्या मार्फत इथून मात्र असणारे 2 धावा कन्वर्ट होतील. धावसंख्या आता मात्र 12 या अंकावर धावफलक. माफ करा 11. यस एकच धाव मिळते. 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. ओहो वेगवान ते सरदार चेंडू फर्रार होताना इथून मात्र आपण पाहताय चेंडूला थांबा दर्शवला गेलाय. डॉट बॉल आहे. निर्धाव फेकी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. आपापसात चर्चा नको आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमलाही पोहोचू आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमलाही पोहोचू. आपापसात चर्चा नको आहे. निर्धाव फेक डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण फायनल डे उजेडामध्ये आपल्याला फायनल खेळवायची आहे. करारी प्रहार केला गेलाय. अच्युतला चकवा देऊन चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर निघून जातोय. चौकार 4. भगवत तोरण प्रत्येक शिवसेने वाक्य. यस आता आता फक्त एकच धोरण की या विधान भवनामध्ये भगवत तोरण प्रत्येक शिवसैनिक आता मात्र सज्ज आहे. राजारामजी उतेकर साहेबांकडून विलासच्या प्रत्येक षटकाराकरिता राजारामजी सपकाळ साहेबांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राईज. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावर धावफलक. डीजे आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक 3 रोशन पाटील लारा 57 नंबर वाला गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र सज्ज होत आहे. षटक क्रमांक 3 पहिल्याच बॉल रोशनचा. पहिल्याच बॉलवर विशाल विलासच्या बॅट मधून षटकार 6. रौदीकरांच्या घरच्या मैदानामध्ये आपण आहात. आणि घरच्या मैदानामध्ये आपण इथून मात्र खेळत आहे. 3 षटकांचं हे सत्र आपण पाहताय.
आणि जर का एखाद्या टीमच्या घरच्या मैदानामध्ये आपण खेळायला जाता तर बी सेफ. कारण त्या चोरवाटा त्या मैदानाचं वारा कुठल्या बाजूने कधी केव्हा वाहतोय चांगल्या पद्धतीने ठाऊक असतं. आणि लाराचा नेक्स्ट बॉल यावेळेस सेमी आली कॅप्टन चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा खबरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल सीमारेषा पलीकडे जेम तेम का होईना क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावा किती मिळत आहेत तर संतोष जाधव साहेबांकडून विलास उतेकर करीत आहे 100 रुपयाचं रोख पारितोषिक जे आमच्या कॉम्बॉक्समध्ये पोहोचले. तदनंतर राजारामजी सक्का साहेबांकडून जे 100 रुपयाचं पारितोषिक होतं तेही कॉम्बॉक्समध्ये इथे इथे मात्र जॉईन होताना आपल्याला पाहायला मिळतात. येस विलासने 3 षटकार ठोकले तर मनोहर दादांकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक. येस पण ते आता आपण पाहू शकतो बड्डे बॉय करीत आहे पारितोषिक असणारा पण तेही पारितोषिक इथून मात्र जाताना निसटताना पाहायला मिळतं. कारण निर्धाव फेक 2 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रवीण शिंदे सर वळवण ए आणि शिंदे संघ चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. फुल स्ट्रोक पण थोडंसं इथे मात्र दबाव क्रिएट करत असताना किती धावा मिळतील तर धावा मिळतील फक्त आणि फक्त एक. धावा संख्या 26-26 चेंडू संपतायत आत्तापर्यंत 5 अंतिम एक चेंडूचा खेळ आहे. धावा संख्या 26. सिंगल मिळती डबलच्या प्रयत्नामध्ये नजरेसमोरून चोरली आहे असं म्हणायला भेटलं असतं पण एकच धाव इथे मात्र मिळते. एकेरी धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 27 आणि विजयाकरिता 28. 28 धावांची आवश्यकता इथून मात्र भासती. ऐकवण्याकरिता कॉम बॉक्समध्ये जॉईन होतील याच विभागाचा बुलंद आवाज जो महाराष्ट्रभर सध्या तरी चर्चेत आहे. आणि आम्ही आधी म्हटलं की स्टेटस अपलोड केल्यानंतर आमच्या गावामध्ये आमच्यापेक्षा जास्ती फॅन्स फॉलोईंग जर कोणाची तर प्रवीण शिंदे सर आणि त्यांचा आवाज आपण इथून मात्र ऐकूयात. डाऊन टू अर्थ पर्सन आहेत डेफिनेटली आणि ते गरजेचं आहे. आपण पाहू शकताय त्यांचा आवाज आपण इथून मात्र ऐकणार आहोत. नेक्स्ट मॅच वलवण ए शिंदे फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला या आम्ही राऊत साहेबांना विनंती करतोय गोताणे साहेबांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभास्य सामन्याची नाणेफेक केली जाईल. शिवसेनेचे एकनिष्ठ व्यक्तिमत्व कारण शिवबंधन ही संकल्पना उद्धव साहेबांची आहे आणि ते शिवबंधन इथे मात्र आपल्याला त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतं. शिंदे संघ इथे मात्र कॉल देतोय. काटा असा कॉल आलाय आणि येस काटा मान्यवरांना विनंती असेल धन्यवाद सर पण स्थान पण व्हायचं आहे जास्ती वेळ घेणार नाही. या सामना 3 षटकांचा राहील. काय निर्णय असेल आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार. बेस्ट ऑफ लक. स्वान पथक मैदानाच्या आतमध्ये यस वळवणे नाणेफेक विन झाला असता मित्र तर कोणता निर्णय स्वीकारला असता. फलंदाजी आली चांगली फलंदाजी करा. खूप वाईट घ्यायची इच्छा होती पण मॅचला इथून मात्र उशीर होतोय. धन्यवाद. ओव्हर टू बॉक्स प्रवीण शिंदे सर. आदरणीय अमोलजी कदम साहेब करंजावडे अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि भगवा चषक 2024 मध्ये त्यांचं शुभागमन झालंय. तर आपणास विनंती असेल साहेब आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच ही स्पर्धा जसजशी मात्र अंतिम टप्प्यामध्ये पोहोचेल तसतशी मान्यवरांची गर्दी आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. सो वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. अमोलजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित होतात जे कोयना पुनर्वसन सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत.
आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. मॅचकडे वळतोय. 18 चेंडूमध्ये लक्ष गाठायचं आहे. एकंदरीत धावा फलकावरती आहेत. 27 धावा, 28 धावांचं लक्ष गाठायचं आहे. टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाला पहिल्या दिवसामध्ये दमदार खेळ राहिला होता. टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघाचा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ होताना पाहतोय. फलंदाज मेघन पाटील आणि त्याच्या साथीने आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भगवा करंडक आपण या ठिकाणी पाहतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आले. या स्पर्धेचा आजचा सांगता आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख आदरणीय सुरेश भाऊ उतेकर यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने भरलेली ही स्पर्धा, जिथून आपण सेमीफायनल मॅच पाहतोय. यजमानी संघ रौदी पाचगाव आणि धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघादरम्यान. पहिला बॉल अक्कू टप्प्याचा होता. मोठा मासा गळायला लागतोय. मेघन पाटील क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव. इथून मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट्स गमावतोय. कुणालने मात्र ही महत्वपूर्ण विकेट टिपली आहे. मात्र हे दोन संघ फायनलची मॅच यानंतर खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्या. नवीन फलंदाज रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुणाल षटकातला पुढचा बॉल घेऊन. हो, यावेळेला वेगावरती स्वार झालाय. रफ्तार पाहायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे कुणालच्या माध्यमातून. धावसंख्या रोखली गेली आहे. कोणत्या प्रकारची धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. रोशन पाटील आणि आशिष पाटील ही जोडी जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा ह्या पल्लवित असतील. चेंडू क्रमांक 3 इथून मात्र मार्गस्थ केला जातोय राऊंड द विकेटने. हो, यावेळेला सबमरीन डिलिव्हरी शरीराला स्पर्श करतोय. देह यष्टीला मात्र या ठिकाणी चेंडू स्पर्श करतोय. एकदम मात्र येतोय. एक धावेने टीमचं अकाउंट ओपन होत असताना धावसंख्या 1 या अंकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी कुणालकडून पाहायला मिळते. वेदकता पाहायला मिळते. अचूकता देखील पाहायला मिळते. सातत्याने गुडलेन स्पॉटवरती चेंडू हाताळतोय. आणि ज्या वेळेला तुम्ही वेगाने गोलंदाजी करता त्यावेळेला तुमचा टप्पा खूप महत्वाचा आहे आणि तो टप्पा आतापर्यंत योग्यरित्या राखलाय कुणालनं. षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ करण्याकरिता आपण पाहतोय कुणालला. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं आदरणीय अजय जाधव साहेब, माजी अध्यक्ष कोयना प्रतिष्ठान ठाणे पालघर, त्याच्या माध्यमातून सुरेश भाऊ उतेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा येतात. धन्यवाद अजय जाधव साहेब. धावसंख्येचा फळक आपण पाहतो या ठिकाणी झेल ड्रॉप झाली आहे. 2 धावा दफळकरती जोडल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना 3 सिंगल आल्या. सिंगलने धावसंख्या 2 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना 28 धावांचा पाठलाग करत असताना धनंजय स्पोर्ट्स चिंचगड संघ. त्यावेळेला मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाज कुणालच्या माध्यमातून.
1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 2च्या साह्यानं 4 या अंकावरती 28 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय धनंजय स्पोर्ट चिंचगड संघ. परंतु गोलंदाज इथून थोडासा स्वेअर मारा पाहायला मिळतोय. जिथून सुरुवात चांगली केली होती तिथून थोड्या मात्र चुका पाहायला मिळत आहेत कुणालकडून. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल आशिष पाटील. षटकातला पुढचा बॉल कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेटने घेऊन जाईल आशिषच्या विरोधामध्ये. यावेळेला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला गेलाय. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील तोपर्यंत इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण खराब कॉल कॉम्बिनेशन. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी नशिबाचा चौकार येतोय टीम चिंचगड संघासाठी. होताना ज्यावेळेला गोलंदाजी चांगली होते गोलंदाजी चांगली होत असताना क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुमची गोलंदाजी चांगली होते आणि तुमचं क्षेत्ररक्षण खराब झालं तर तुमची गोलंदाजी खराब होत असते. 3 चौकाराकरिता सलग यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेला. लॉंग ऑन मध्ये राजेश हुतेकर आहेत आणि इथून मात्र चुकी होताना पाहायला मिळणार नाहीये. आशिष पाटीलची विकेट मात्र इथे आली आहे. रिकामे ग्रुप ग्रामपंचायत कोंडले यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिककरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल चिंचगड संघाच्या फलंदाजांना. अगदी 2 महत्वाच्या विकेट आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत. एकंदरीत 8 धावा. आता मात्र विजयाकरिता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. काही क्षणामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. या विभागातील युवा नेतृत्व युवा उद्योजक आदरणीय देवेंद्र शरद पाटील भय्यू या नावाने चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये काही क्षणामध्ये दाखल होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 20 धावांच्या आवश्यकता विजयाकरिता धनंजय स्पोर्ट चिंचगड संघ. परंतु रोशनची विकेट इथं मात्र खूप महत्वाची असेल. सामना जिंकायचा असेल टीम रौदी पाचगाव संघाला तर रोशन पाटीलच्या विकेटवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आशिष पाटील बाद झाल्यानंतर संकेत आलाय. संकेत नांगरे हा देखील फलंदाजीसाठी जाणला जातो. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय राजेशला 12 चेंडू 20 धावांची गरज. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी गाठायची आहे धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाला. या धावा मात्र कोणत्या पद्धतीने डिफेन्स केल्या जातील या धावसंख्येपासून रोखल्या जाईल. घरच्या मैदानावरती खेळत असताना टीम पाचगाव रौदी संघ परिचयाची खेळपट्टी आहे. परिचयाचं मैदान आहे. विनंती असेल स्पीडअप करा कारण यानंतर 2 सामने शिल्लक आहेत. आज मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीने सामने खेळवायचे आहेत. यानंतरचा सामना देखील 3 षटकांचा आहे. षटकातला पहिला बॉल फटका फसलाय. अतिरिक्त उंची गाठली गेली. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. सिंगल आली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 9 धावा. मेघन पाटीलची विकेट आली. त्यानंतर आशिष पाटील देखील बाद झालाय. आता मात्र खऱ्या अर्थाने या संघावरती संकट आपल्याला पाहायला मिळतंय. या संकटामधून बाहेर निघायचं असेल तर फलंदाज संकेत नांगरे आणि त्याचबरोबरीने फलंदाज रोशन पाटीलला संकट पोचक बनावं लागेल. टीम पाचगाव संघाचा आतापर्यंत खूप चांगला खेळ राहिलाय. खूप चांगला प्रवास राहिलाय. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले त्यानंतर स्ट्राईक रोटेट होत असताना संकेत नांगरे स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. भगवा चषक 2024 मधली सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. या ठिकाणी रौदी बनाम चिंचगड अशी लढत आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेला आडव्या बॅटने स्लॉक स्वीप केलाय. क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार.
या छोट्या छोट्या चुका सुधाराव्या लागतील टीम रौदी संघाला, कारण छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाच्या दारामध्ये घेऊन जातील. क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलं तर एक एक धाव ही खूप महत्वाची असते. इथे मात्र 2 चुका पाहायला मिळाल्या. या अगोदर शिवाजी आणि राजेश आणि त्याचनंतर धावसंख्या 13 वरती आहे. त्याचनंतर चुकी पाहायला मिळाली विलास हुतेकर कडून. 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकातला पुढचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेटने संकेत नांगरेसाठी. ओहो, या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अचूकता, लाईन लेंथ खूप चांगल्या टप्प्यावरती हाताळली गेली. यष्टीरक्षक सुरेश उतेकर यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे दोन्ही टीम्स करिता. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये आणि यश शोधण्याकरिता हे 2 शूरवीर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या अस्मितेसाठी लढताना पाहायला मिळतात. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. 13 धावा. चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडूवरती आलेत त्या मात्र 5 धावा. षटकातला पुढचा बॉल सामना करेल संकेत नांगरे. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने चेंडूवरची नजर हटवली गेली जाते. इथून मात्र रोशन पाटील थोडासा कानमंत्र देताना पाहायला मिळेल. संघाचा कर्णधार आहे आणि या मॅच मध्ये कर्णधाराची भूमिका खूप महत्वाची असेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील पाहिलं तर खूप अंतर आहे या धावसंख्येमध्ये. खूप दूरवरचा प्रवास गाठायचा आहे धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाला. षटकातला पुढचा बॉल. हो, यावेळेला मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा मस्तक पे दस्तक. या चुका खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात टीम पाचगाव संघाकडून. होती तिथे मात्र या 4 धावा मिळाल्या. 3 चौकार नशिबाचे आलेत. असं म्हणतात ना की घर फिरले की घराचे वाशे फिरतात. इथे रौदी संघाचे वाशे फिरलेत की काय हा एक प्रश्नचिन्ह आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 17 धावा. पुढचा बॉल. हो, यावेळेला सबमरीन डिलिव्हरी. इथे पण चुकी पाहायला मिळाली. डॉट चेंडू होता तिथे मात्र 22ची धाव मात्र मिळते. षटक समाप्त झालंय. सेकंड ओव्हर इथे मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या फळकावरती पोहोचते 8 धावा. 18 धावा धावफलकावरती. आता मात्र विजयाकरिता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावांची गरज आहे 10. 6 चेंडू 10 धावांचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चुका पाहायला मिळाल्या. ज्या ठिकाणी शिवाजी आणि राजेश आले तिथे देखील 2 धावा होत्या. तिथे 4 धावा मिळाल्या. तिथे 2 धावा आल्या. त्यानंतर विलास तिथे देखील सिंगल होती. तिथे 3 धावा एक्स्ट्रा म्हणजे अर्थात तिथे 3 धावा प्लस 2 म्हणजे अर्थात 5 धावा. जिथे रुपेश होता तिथे देखील सिंगल होती. तिथे देखील 3 धावा आल्या आणि तिथे देखील 3च्या साहाय्यानं 8 धावा एक्स्ट्रा आहेत. त्यानंतर सुरेश उतेकर यांनी केलेली चुकी तिथे देखील सिंगल आली. एकंदरीत 9 धावा म्हणजे अर्थात 6 चेंडू 19 धावांचं इक्वेशन राहिलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला थारा नाहीये मित्रांनो. या चुका केल्या होत्या 2015च्या विश्वचषकामध्ये साऊथ आफ्रिका संघाने सेमीफायनलची मॅच आणि दक्षिण आफ्रिका संघाने तब्बल 6 जेल सोडले आणि तिथून विश्वचषकामधून त्यांना बाहेर जावं लागलं. त्यामुळे क्रिकेटच्या पटलावरती सर्वात महत्वाचं काय तर ते क्षेत्ररक्षण. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, महिला भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भगवा चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सहा चेंडू विजयाकरिता आवश्यकता आहे 10 धावांची आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाज आणला जातोय विलास हुतेकरला. फायनलचं तिकीट कोणाला मिळणार? टीम रौदी ही टीम चिंचगड वाडा तालुक्यातील नामवंत संघ आहे चिंचगड संघ. मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपण त्यांना पाहतो. या संघ आज कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. मेघन पाटील बाद झाले, आशिष पाटील बाद झाले. त्यानंतर मॅचची सूत्र आपल्या हाती घेत असताना फलंदाज रोशन पाटील आणि त्याच्या साथीनं संकेत नांगरे. षटकातला पहिला चेंडू इथून मात्र डिलिव्हर्ड केला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवरून आपण पाहतोय विलास हुतेकरला. राईट टर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल संकेतसाठी. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू स्लॉक स्वीप केला गेलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, अमोल आहे आणि त्याच नंतर चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट झाली. 5 चेंडू 9 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हृदयाला स्पर्श करणारा हा सामना
मैदानाच्या आतमध्ये तुमच्या आमच्या भेटीला आलाय. या भगवा चषकातील एक प्रेक्षणीय मॅच निश्चितपणाने पाहायला मिळते. 5 चेंडू 9 धावा. विजयाची डंका कोण फुंकणार याकडे लक्ष. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना काय हवं असतं तर मात्र एक प्रेक्षणीय मॅच. क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं तर प्रेक्षक पाहण्यासाठी असतात, आतुर असतात. ती मात्र प्रेक्षणीय मॅच, ती प्रेक्षणीय मॅच तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. रोशन पाटीलची जबाबदारी आता मात्र वाढली आहे. एक डॉट चेंडू टीम चिंचगड संघाला थोडासा दबाव निर्माण करेल आणि एक मोठा फटका टीम पाचगाव रौदी संघाला दबाव निर्माण करेल. जो जितेगा वही सिकंदर. हे विजयाचं पारड, हे विजयाचं वार मात्र कोणाच्या बाजून झुकणार. समान संधी आहे दोन्ही संघाला. 50% विचार केला तर समान संधी आहे. विजयाचा दावेदार कोण होणार, फायनलचं तिकीट कोणाला मिळणार, टीम दिगाशी संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पात्र कोण ठरेल. 5 चेंडू 9 धावांची गरज. षटकातला पुढचा बॉल. ओहो, रोशन पाटीलला तुम्ही या पद्धतीचा चेंडू टाकू शकत नाहीये. निघून जाईल 6 धावांचा आडी. आयन अँड सम षटकार. चार चेंडू आता मात्र विजया करता अवघ्या 3 धावांची गरज. हो, यावेळेला चेंडूला सोडून दिलं गेलंय. आउट ऑफ दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा बाईटचा इशारा आलाय. आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 4. असं वाटत होतं पकड निर्माण केली टीम रौदी पाचगाव संघानं आणि निश्चितपणाने त्यांच्या झालेल्या चुका या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षण करत असताना खूप साऱ्या चुक्या घडल्या. ओ यावेळेला दांडी 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 गोल. रोशन पाटील बडी मछली जाल में फसती हुई. मोठा विकेट येतोय टीम चिंचगड संघाकडून. या स्पर्धेतला हा दुसरा स्टंप तुटला जातोय. स्टंप तरी कोणत्या कंपनीचे आहेत हा एक प्रश्नचिन्ह आहे. नितीन भोसले यांची सुकन्या मैदानामध्ये मामांना भेटण्यासाठी जाते सारखी. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावांची गरज आहे. अशा स्थितीमध्ये बॅटिंग करण्याकरता साहिल येतोय. तीन चेंडू 2 धावांची गरज. फलंदाजावरती थोडासा का होईना परंतु दबाव असेल कारण नुकताच फलंदाजीसाठी सज्ज झालाय. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय साहिल. माझ्या समवेत गुणलेखाची भूमिका साकारत असताना आमचे मित्र मनोज आपल्याला देखील धन्यवाद. एकंदरीत धावसंख्येचा धावफळक आपण पाहतोय. विचार केला तर 26 अंकावरती आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल. आता सिलिम डॉन देखील लावला गेलाय. पहिला बॉल. यावेळेला फटका फसलाय परंतु फटक्यामध्ये ताकद, नजाकत, कलात्मकता, गुणवत्ता पाहायला मिळाली आणि विजयाचा हा षटकार येतोय. अगदी इथून मात्र टीम चिंचगड संघ थाटा माटामध्ये फायनल मध्ये प्रवेश करत असताना अभिनंदन टीम धनंजय स्पोर्ट चिंचगड. अभिनंदन मेघन पाटील, अच्युत पाटील आणि आशिष पाटील.